अमरावतीच्या राणा दाम्पत्यानं काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्याकडे दिवाळीचं किराणा किट पाठवून नवीन वाद सुरू केलाय। धक्कादायक म्हणजे राणांच्या किटमधल्या वस्तू या शालेय वाटपातल्या आहेत का ही शंकाही व्यक्त करत राणांना इशारा देण्यात आलाय। काय घडलंय पाहूयात हा रिपोर्ट। हे जे चित्र विचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, त्याच्यामध्ये 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी, शेंगदाणे आहे ही काहीची तरी डाळ आहे। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं। कधी विधानांनी तर कधी स्टंटगिरीनं वादात येणारं अमरावतीचं राणा दाम्पत्य आता किराणा वाटपानं चर्चेत आलंय। काँग्रेसच्या यशोमती ठाकूरांकडे राणांनी दिवाळीनिमित्त किराणा किट पाठवून त्यांना डिवचलंय। यशोमती ठाकूरांच्या एका समर्थकाकडे राणांनी सोयाबीन, पोहे, शेंगदाणे, मिठाची पिशवी आणि साडीचं किट पाठवलं आणि ते किट यशोमती ठाकूरांना देतानाचा फोटोही मागितल्यानं त्यावरून यशोमती ठाकूर आक्रमक झाले। एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात। मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला। हा माझा कार्यकर्ता आहे, मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणले, ते आले पाकिट, हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं। हे जे चित्र विचित्र लोक आहे, नवरा कुठे बायको कुठे, कधी सत्तेमध्ये, कधी आमच्या सपोर्टनी, कधी भाजपच्या सपोर्टनी, कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात। त्याने 100 रुपयाची साडी पाठवली फुलकटासारखी, हे पाठवला। हे काय आहे? हा पोहा आहे, हे मुरमुऱ्याचे पाकिट आहेत 2। हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून 2 मुरमुऱ्याचे पाकिट आहे। याच्यामध्ये हे सोयाबीन पाठवलाय, हे बिस्किट। हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याचं हे तेल पण त्याचंच वाटलं जातं। शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होतं ते आहे। साखरेचा एक पुडा आहे, एक कायचा आहे, मिठाचा आहे बहुतेक हा पुडा, हे बेसन आहे, हे शेंगदाणे आहे, ही कायची तरी डाळ आहे। परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल। माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही। मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं। शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे। अरे हरामखोरांनो, तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ उरतो का? तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल, काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही। हे काय लावलेलं आहे भानगडी? आणि हे भैया आणि भाभी अवकातीत राहायचं। मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली, निवडून आली, नाही निवडून आली, मंत्री झाली, अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही। मी माझे पक्ष बदलत नाही, मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही। तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते। आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा। एवढंच बोलते। यावेळेला फक्त व्हिडिओ बनवला, तुमची ही भिकारचोटपणा तुमचा हा उघडकीस आणला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका। आणि माया माणसाले फोटो टाकायचा आहे रे बा, यशोमती ताईच्या घरी किराणा दिला, ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला। जय हिंद, जय महाराष्ट्र। याआधी सुद्धा याच राणा दाम्पत्यानं आदिवासी महिलांना वाटलेल्या साड्या वादात आल्या होत्या। रुमालासारख्या अतिशय दर्जाहीन असलेल्या साड्यांची महिलांनी होळीही केली होती। साड़ी है कि क्या है? मच्छी पकड़ने का जाली है वो, फक्त साड़ी जैसे तो लग ही नहीं रहा। बड़े बड़े क्या है? सादे जाली का जाली है, ढंग का देने को ना था। जो हमारे जो महिलाओं को ऐसे एकदम मच्छर की जाली जैसा साड़ियाँ दे रहे हैं, इसमें लोगों को क्या इज्जत रहेंगे इसमें। दरम्यान भाजपात प्रवेश केलेल्या नवनीत राणा भाजपच्याच नेतृत्वात देशाचा विकास होण्याचा दावा करतात। मात्र दुसरीकडे त्यांचेच पती रवी राणा मात्र स्वतंत्र पक्षातून लढतात।
विशेष म्हणजे निवडणुकीवेळी पोस्टरवर पती रवी राणांपुढे बहुजनांचा बहुचर्चित चेहरा असा म्हणून प्रचार केला जातो, तर त्यांच्याच समोरच्या बॅनरवर पत्नी नवनीत राणा यांचा हिंदुत्व शेरणी म्हणून उल्लेख असतो. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.